इंडस्ट्रीतल्या पण लोकांना मी सांगतो की जेव्हा तुमच्यातल्या एखाद्या कलाकारावर प्रसंग येतो ना असा, त्यावेळी किमान त्याच्या बाजूने उभे राहा. मला मोठे मोठे राजकारणी आहेत ना, ते इतके खुजे वाटतात ना आता, की काही राजकारणी बघा मराठी माणूस करत उभे राहतात आणि आम्ही थिएटर फोडू वगैरे म्हणतात. मला ज्या प्रोडक्शन हाऊसनं काढून टाकलं ते प्रोडक्शन हाऊस होतं हिंदी. एक हिंदी प्रोडक्शन हाऊस मराठी माणसाला काढून टाकतं. त्यावेळी त्या राजकारणी नेत्यांनी सुद्धा काढला नव्हता. हे किती खोटे, किती दुतोंडी नेते आहेत हे सगळे. हे कळलं मला. खूप खुजे आहेत. पण ठीक आहे, बहुत छोटे हैं मुझसे मेरे दुश्मन, जो मेरे दोस्त है मुझसे बडे है. त्या दोस्तांनी मला मोठं केलं. काही लोक आहेत जे निर्भीडपणे अशा गोष्टीच्या मागे उभे राहतात. पण असंख्य लोक आहेत जे स्वतःला फार शहाणे समजतात. आम्ही इंडस्ट्रीचे तारणहार आहोत असे समजणारे काही राजकीय नेते आहेत, काही इंडस्ट्रीतले लोक आहेत ज्यांनी याविषयी ब्रही काढला नाही. किमान मला बोलवून विचारलंही नाही की काय घडलंय ते तुझी बाजू काय, यातली तुझी बाजू काय, हे सुद्धा मला विचारलं नाही. एक जण तर म्हणाला की किरण मानेला प्रसिद्धीसाठी हे करायचं. का प्रसिद्धीसाठी मी का करेन? मी सिरियलमधून स्वतःला काढून घेईन आणि उगाचच अन्यायाविरुद्ध उभा राहीन. प्रसिद्धी ऑलरेडी मला मिळालेली होती तोपर्यंत. त्या सिरियलनी मला दिली होती, माझ्या फेसबुकवरच्या पोस्टनी मला प्रसिद्धी दिली होती. पण ठीक आहे, जे झालं ते चांगल्यासाठी झालं. जिंदगी अपनी मन की हो जाए तो अच्छा, न हो जाए तो ज़्यादा अच्छा, असं झालं ते सगळं. पण त्यानंतर आयुष्य उभं राहिलं. तो काळ आहे, तो मी कधी विसरू शकत नाही.